नमस्कार. पोलिसांच्या तावडीत म्हणजेच तुरुंगात असलेला पोपटराव स्वतःशी बोलत असतो. या इंदूने तर डोकं लढवून मला तुरुंगात टाकलं. माझ्या पोट्टीबरोबर काय करत असेल ही? मला माझ्या श्रीकलासाठी या तुरुंगाच्या भिंती तोडून बाहेर पडलंच पाहिजे. पण कसा कसा बाहेर पडू मी? ही लोखंडाची जाळी तोडून बाहेर पडणं माझ्यासारख्या म्हाताऱ्याला शक्य नाहीये. म्हणतात ना, शक्ती नाही तर युक्तीचा वापर केला पाहिजे. आणि अशातच आता पोपटरावने थेट अचानकपणे छातीत कळ आल्याचं नाटक केलेलं असतं आणि तिथे एकच धांगडधिंगा उडतो. पोपटराव, वाचवा वाचवा असं जोरजोराने ओरडत असतो. लगेचच आता तिथे एक हवालदार धावत आलेला असतो. तो म्हणत असतो, काय रे, काय झालं काय तुला? त्यावर पोपटराव छातीला हात देऊन म्हणत असतो, दुखतंय दुखतंय. त्यावर मात्र आता त्या हवालदारने लगेचच आता धावत जाऊन आपल्या मोठ्या साहेबांना सांगितलेलं असतं की साहेब, आतमध्ये त्या पोपटरावच्या छातीत कळ आली आहे. हे वाक्य ऐकल्यावर तो हवालदार लगेचच आता थेट साहेबाला म्हणत असतो, साहेब बघताय काय, चला. त्यावर मात्र साहेब म्हणत असतो, चल. आणि साहेब गेल्यावर लगेचच ते दार खोलून पोपटराव जवळ ते साहेब आणि हवालदार पोहोचलेले असतात. लगेचच आता पोपटराव त्या दोघांना तिथे आडवं पाडतो आणि बाहेरून कडी लावून थेट पोलीस स्टेशनच्या बाहेर पळत सुटतो. पोलीस त्याला ओरडत असतात, ते पोपट्या, असं वागू नकोस, खोल कडी, नाहीतर तुला खूप महागात पडेल. पण शेवटी पोपटरावने या दोघांना भीक घातलेली नसते आणि पोपटराव तुरुंगातून फरार झालेला असतो. अचानकपणे सगळं काही घडल्यामुळे त्या हवालदार आणि पोलिसाला काहीच करता आलेलं नसतं. इकडे आपण पाहतोय, श्रीकला जंगलातील एका झोपडीत राहत असते आणि ती स्वतःशी बोलत असते. जोपर्यंत माझ्यासोबत बाबा होते तोपर्यंत माझ्या 10 हत्तीचं बळ होतं. पण बाबा ज्या दिवशीपासून तुरुंगात गेले त्या दिवसापासून मी शक्तिहीन झाली आहे. मला आता काहीच करता येत नाहीये. माझ्यात तेवढं बळच नाहीये. काय करू आणि कसं? या इंदू आणि दिग्रसकरांशी लढणं तेवढं शक्य नाहीये माझ्याच्यान. आणि अशातच आता ती स्वतःला कायमस्वरूपी बिठूच्या वाडीतून गायब करण्याचा विचार करत असते की हे गावच सोडून मी आता निघून जाते. आणि अशातच आपण पाहतोय, अचानकपणे स्वतःच्या बापाला समोर आलेलं पाहून श्रीकला स्वतःशी बोलत असते, हे काय चाललंय माझ्याबरोबर? माझा बाबा तर तुरुंगात आहे, मग हे इथे कसे काय दिसतायत मला? आणि अशातच आता श्रीकला म्हणत असते, हा तर माझा भास आहे, माझ्या मनाचा खेळ आहे. काय रे माझ्या वेड्या मना, काय चाललंय तुझं? तेवढ्यात पोपटराव पुढे येतो आणि म्हणत असतो, अगं ए श्रीकला, तुरुंगात मी राहिलो 4 भिंतीमध्ये एकटा, आणि इकडे बाहेर राहूनही सरभरीत झाल्यासारखं का वागतेस तू? त्यावर श्रीकला पुढे येते आणि स्वतःच्या बापाचा हात हातात घेत म्हणते, बाबा, बाबा खरंच तुम्ही आलात? त्यावर श्रीकलाचा बाप म्हणत असतो, अगं हो, आलोय मी. मला कळत नाही, मला ओळखण्यासाठी तुला एवढा विचार करावा लागतो? त्यावर श्रीकला म्हणत असते, बाबा अहो असं नाही, तुरुंगातून तुम्ही सुटणं शक्यच नव्हतं. मग तुम्ही आलात तरी कसे, त्याबद्दल काही सांगा. त्यावर पोपटराव हसू लागतो आणि म्हणू लागतो, अगं तू तुझ्या बापाला ओळखलं नाहीस काय? अगं छातीत कळ आली, छातीत. त्यावर मात्र श्रीकलाला सगळा काही ड्रामा पोपटरावचा समजलेला असतो आणि श्रीकला म्हणत असते, वा बाबा वा, खरंच मानलं तुम्हाला. तुमच्यामधलं टॅलेंट एवढं आहे ना की त्यातलं तुम्ही देताना मला दिलं नाही थोडं पण. त्यावर श्रीकलाचा बाप म्हणत असतो, आता गप्प बस, चल आता, आपल्याला फार काळ इथे राहून चालणार नाही, पोलीस माझ्या मागावर असतील. त्यावर श्रीकला म्हणत असते, बाबा कुठे जायचे आपल्याला? त्यावर पोपटराव म्हणत असतो, अगं हे गाव सोडून. त्यावर श्रीकला म्हणत असते, बाबा आणि आपला तो बदला? त्यावर पोपटराव म्हणत असतो, अगं बदला तर घेऊ, पण आपण जिवंत राहिलो आणि या पोलिसांच्या तावडीत नाही गेलो तरच तर बदला घेऊ शकतो ना. त्यासाठी आपल्याला हे गाव सोडून जावं लागणार आहे. आणि अशातच आता श्रीकला आणि पोपटराव गावाच्या एका वेगळ्याच रस्त्यातून पलायन करत असतात. त्याच वेळेला
भात कापणीला असलेले तिथले शेती कामगार म्हणत असतात, या दोघांना कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय आणि त्या लोकांनी थेट पोलिसांपर्यंत ही बातमी पोहोचवलेली असते आणि पोलिसांनी थेट त्या दोघांना पकडण्याचे जणू आदेशच दिलेले असतात. शेतकामगार लगेचच आता या पोपटराव आणि श्रीकलाच्या मागे पळत असतात आणि पोपटराव श्रीकला जमेल तिथे पळण्याचा प्रयत्न करत असतात. त्याच दरम्यान समोरून आता पप्या आलेला असतो आणि पप्याने या दोघांना पळताना पाहिलेलं असतं आणि पप्या स्वतःशी बोलत असतो, ही तर श्रीकला आहे, पण हा म्हातारा कोण आहे? कारण हा जर पोपटराव असेल तर पोपटराव तर तुरुंगात आहे. म्हणजे पोपटराव तुरुंगातून फरार झाला की काय? आणि अशातच आता एका शेत कामगाराला थांबून पप्या विचारू लागतो, तुम्ही नेमका कोणाचा पाठलाग करताय? त्यावर लगेचच आता तो शेत कामगार म्हणत असतो, अहो हा पोपटराव. त्यावर मात्र पप्याने लागलीच आपली धूम ठोकलेली असते पोपटरावला पकडण्यासाठी आणि शेवटी पोपटरावच्या गचांडीत हात घालत पप्याने त्याला अशा ठिकाणी अडकवून ठेवलेलं असतं की तिथून पोपटरावला बाहेर पडताच येत नसतं. त्यामुळे पोपटराव चांगलाच आता अडकलेला असतो. श्रीकला मात्र आता लांबूनच सगळं पाहत असते. ती स्वतःशी बोलत असते, यावेळी मला स्वतःचा बचाव केला पाहिजे. माझा बाप तर स्वतःचा बचाव स्वतःच करेल. पोलिसांच्या तावडीतून जो व्यक्ती सुटू शकतो तो तर या पप्याच्या तावडीतून सहज सुटणार. आणि असं बोलत श्रीकला आता तिथून पळत असताना थेट समोरून येणाऱ्या इंदूला धडकते आणि इंदू लगेचच आता श्रीकलाच्या केसांचा जुडस धरते आणि गोल गोल तिरा फिरवू लागते. श्रीकला म्हणत असते, सोड मला इंदू सोड. त्यावर इंदू म्हणत असते, तुला काय वाटलं हे गाव सोडून तू पळून जाशील आणि आमच्या तावडीतून निसटशील? अगं भ्रम आहे तुझा. जोपर्यंत तुला संपूर्ण शिक्षा भोगताना पाहत नाही ना तोपर्यंत तुला सुखाने जगू देणार नाही मी. त्यावर मात्र श्रीकला लगेचच आता इंदूच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यात मागून येऊन मोठ्या बाईंनी श्रीकलेच्या कमरेत जोरदार लाथ घातलेली असते आणि श्रीकला पुन्हा जाऊन समोरच्या दगडावर धडकते. त्याच वेळेला आपण पाहतोय आता मोठ्या बाई म्हणत असतात, काय वाटलं तुला ही इंदू एकटी आहे की काय? अगं या इंदू बरोबर तिचं अख्खं कुटुंब आहे. इंदूला एकटं समजण्याची चूक केलीस ना, तिथेच तू मातीमोल झालीस. असं म्हणत आता मोठ्या बाईंनी श्रीकलाच्या जवळ जात तिच्या 2 ते 3 सटासट कानाखाली दिलेल्या असतात. एका मागोमाग एक कानाखाली पडल्यामुळे आता थेट श्रीकला जागीच एकदम हादरलेली असते. तिला कळून चुकलेलं असतं की आता काहीही झालं तरी इथून आपली सुटका नाही. आणि त्याच वेळेला आपण पाहतोय पोपटरावने थेट आपल्या खिशामधील जुनाट बंदूक काढलेली असते आणि त्यातून एक गोळी झाडत सगळ्यांना घाबरवलेलं असतं. अशातच आता पप्या झाडामागे लपण्याचा प्रयत्न करत असतो स्वतःच्या बचावासाठी. त्याच दरम्यान आता पोपटराव तिथून निघण्याचा प्रयत्न करत असतो, पण तिथे पप्याने त्याच्यावर आणखी एक मोठं दांडका टाकलेला असतो. तेवढ्यात पोपटराव म्हणत असतो, ए पप्या गप गुमान बाहेर ये, हा दांडका काढ, नाहीतर या ठिकाणाहून गोळी झाडेन, सीधा जाशील यमसदनात. त्यावर मात्र आता इंदू लांबूनच ओरडत असते, पप्या लांब पळ तिथून, पण या पोपटरावला आज आपण सोडायचं नाहीये. त्यावर पप्या थेट आता बाजूला असलेल्या घसरगुंडीच्या सहायताने लांब पळालेला असतो आणि अशातच आता पोपटराव तिथून निघत असतो, पण तो निघू शकत नसतो. त्याच वेळेला इंदूने मागून येऊन पोपटरावच्या हातावर जोरदार फटका मारलेला असतो. त्या फटक्यामुळे पोपटरावच्या हातात असलेली ती पिस्तूल खाली सरकलेली असते आणि तेवढ्यात पोपटरावला आता इंदू म्हणत असते, काय उतरला ना माज? काय वाटलं तुला पिस्तुलाच्या जोरावर आम्हा सगळ्यांना घाबरवशील आणि तू सही सलामत या गावातून पलायन करशील? अरे पोपट्या, जे शक्य नाही ना ते करायच्या का भानगडीत पडतोस तू? काय वाटलं तुला दिग्रसकर आणि हे गावातले लोक सहजासहजी सोडतील काय तुला? या गावातल्या लोकांना कमी त्रास दिलायस का तू? या गावातल्या लोकांना लुटण्याचं आणि दिग्रसकरांना त्रास देऊन
या गावातील लोकांना लुबाडण्याचं जे काही काम केलंस ना, त्यासाठी तुला कदापि आम्ही कोणतीच माफी देणार नाही आहोत. आणि अशातच आपण पाहतोय आता पोलिसांची एक व्हॅन त्या ठिकाणी पोहोचलेली असते आणि लगेचच आता चाललेला सगळा धुमाकूळ थांबवण्याची विनंती पोलिसांनी इंदूला केलेली असते. आणि पोलीस म्हणत असतात, इंदू, मोठ्या बाई आणि गावातील लोकांना आम्ही खरंच मनापासून तुमचे आभार मानतो. आज तुमच्यामुळे पुन्हा एकदा हा आमच्या तावडीतून फरार झालेला पोपटराव पुन्हा भेटलाय. त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते, इन्स्पेक्टर साहेब थांबा, आम्हाला 100% विश्वास नाहीये तुमच्यावर की तुम्ही पुन्हा या पोपटरावसारख्या व्यक्तीला तुरुंगात ठेवू शकता. कारण त्याने तुम्हाला एकदा उल्लू बनवलंय, याचा अर्थ तो तुम्हाला पुन्हा उल्लू बनवण्याचा विचार नक्कीच करणार. त्यावर मात्र आता इन्स्पेक्टर साहेबांनी ग्वाही दिलेली असते. इंद्रायणी, मोठ्याबाई आणि गावातले लोक लक्षात ठेवा, या वेळेला या पोपटरावला आम्ही साखळीने बांधून ठेवणार आणि त्याला थेट अडकवून टाकणार. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. त्याच वेळेला आपण पाहतोय आता पोलिसांनी जो काही विश्वास दाखवलेला असतो त्या आधारावर लगेचच आता इंदू म्हणत असते, ठीक आहे, तुम्ही जर असं म्हणत असाल तर आम्ही तुम्हाला या पोपट्याला तुमच्या स्वाधीन करतो. आणि लगेचच आता पोपटरावला थेट त्या ओंडक्याच्या आतून बाहेर काढत पप्या आणि इंदूने पोलिसांच्या हातात दिलेलं असतं. पोलिसांसमोर असलेल्या पोपटरावला पोलिसांनी आधी दंडुक्याने फटके दिलेले असतात. कारण ज्या पायाच्या जोरावर तू पळत सुटलास ना, त्या पायाला जोरदार फटके दिलेले असतात. तळव्यांना आडवे करून तुडवलेलं असतं. त्यावर पोपटराव म्हणत असतो, अरे काय करताय तुम्ही? काय माणुसकी नावाची चीज तुमच्यात आहे की नाही? तुमच्या वयाचा आहे का मी? त्यावर मात्र आता इन्स्पेक्टर म्हणत असतात, स्वतःला आमच्यापेक्षा मोठा समजतोस काय? आणि अशातच आता त्या हवालदारने पोपटरावच्या हातावर 2 दांडके देत म्हटलेलं असतं, याच हाताने स्वतःच्या छातीवर हात देऊन काय म्हणालास, कळ आली ना? नाटकं करतोस काय? नरसाळ्या, आता तर मी तुला सोडत नाही, असं म्हणत आता त्या हवालदारने पोपटरावची गचांडी धरलेली असते आणि त्याला खेचत फरफटत समोरच्या तुरुंगात नेऊन डांबलेलं असतं. अशातच आपण पाहतोय मोठ्या बाई म्हणत असतात, पप्या, या सगळ्यासाठी तुला एखादा छोटा तरी पुरस्कार मिळाला पाहिजे. कारण सर्वात आधी या पोपटरावला पळताना तू भिडलास. तू जर भिडला नसतास तर हा पोपटराव आज गावाच्या वेशीतून बाहेर असता. म्हणजे पुन्हा एकदा याने आपलं दहशतीचं साम्राज्य निर्माण करायला सुरुवात केली असते. त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते, मोठ्या बाई, अगदी बरोबर बोलताय तुम्ही, तुमच्या बोलण्यामध्ये पॉइंट आहे. खरंच आहे पप्या, मानलं तुला. आणि अशातच आता पप्या म्हणत असतो, मला एवढा मान देऊ नका. माझ्या गावासाठी हे जे काही केलंय ना मी, ते फार मोठं नाहीये. कारण अशा नालायकांना माती मोल करायचं हे आमच्या बच्चा गँगचं पहिल्यापासून आहे. आणि अशातच आपण पाहतोय मोठ्या बाई लगेचच आता म्हणत असतात, चला प्रत्येकाने कामाला लागा. शेतीतील लोक कामाला लागतात. आणि लगेचच पप्या, मोठ्या बाई, इंदू आपल्या वाड्यावर पोहोचलेले असतात. तिथे सगळी कथा अधोक्षजला समजतात. अधोक्षज म्हणत असतो, काय चाललंय तुमचं? पप्या तिथे होता, निदान मला फोन करून बोलवली असती चाललं नसतं का? मी पण 2-4 फाईट त्या पोपटरावला दिल्या असताना. त्यावर मात्र आता अधोक्षजला पप्या म्हणत असतो, अरे भावा, तुझी गरज नव्हती. गरज पडली असती ना तर तुला बोलवावंच लागलं असतं. त्यावर मात्र आता काय बोलावं असं अधोक्षज सगळ्यांसमोर म्हणत असतो. त्याच वेळेला इंदू म्हणत असते, अधोक्षज, एकच गोष्ट लक्षात ठेव, हा जो पप्या आहे ना, तो खरंच लाख मोलाचा आहे. त्याच्यासारखा माणूस शोधून सापडणार नाही. आपल्या गँगचा तो एक हिस्सा आहे. लहानपणापासून तो आपल्या बरोबर आहे, पण त्याने आपली साथ कधीच सोडली नाही. असा मित्र मिळणं म्हणजे खरंच भाग्याचं लक्षण आहे. त्यावर अधोक्षज म्हणत असतो, ही गोष्ट तर आहे इंदू, पण एक सांगू का, तुम्ही लोक ना गँग गँग बोलता आणि त्या गँगमधून मलाच बाहेर काढता. आज जर योग्य वेळी तुम्ही लोकांनी मला बोलवली असती ना तर 2-4 फाईट मारून माझ्या मनातील राग देखील मी मस्तपैकी काढला असता. त्यावर पप्या म्हणत असतो, अरे नेक्स्ट टाइम नको काळजी करूस तू. त्या पोपटला ज्यावेळी कोर्टात नेतील ना, त्यावेळी त्या पोलिसांना रिक्वेस्ट करीन मी की आमच्या अधूला 2 फाईट मारायच्यात बरं.
त्यावर लगेचच आता सगळे दिग्रसकर हसू लागतात. अध्यक्षच म्हणत असतो, काय रे गंमत करतोस का माझी? आणि अशातच आता इंदू म्हणत असते, पफ्या आता जा बाबा रे, तुझ्या कामाला जा. आणि लगेचच आता पप्या तिथून हसत हसत आपल्या कामाला निघून गेलेला असतो. इकडे आपण पाहतोय आता गावात एका मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन होणार असतं आणि त्या आयोजनाला आता सगळेच जमणार असतात. पण अज्ञात व्यक्तीने तिथे एखादी चिठ्ठी आणून टाकलेली असते की या कार्यक्रमामध्ये पोपटराव आणि श्रीकला मोठा धुमाकूळ घालणार आहेत. आता श्रीकला तर त्या पोलिसांच्या तावडीत आहे, मग पोपटराव ही पोलिसांच्या तावडीत आहे. मग हे दोघं मिळून धुमाकूळ घालणार तरी कसे? या दोघांची काही माणसं आपल्या गावात तर नाही ना, असा विचार आता थेट इंदूच्या मनात आलेला असतो. आणि इंदूने आता थेट अधोक्षजला सगळं काही सांगितलेलं असतं. अधोक्षज म्हणत असतो, इंदू सर्वात आधी तर ही चिठ्ठी घेऊन आपल्याला पोलीस स्टेशनला गेलं पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे अमुक अमुक असं असं घडतंय म्हणून. त्यावर लगेचच आता इंदूने मागचा पुढचा विचार न करता अधोक्षजचं ऐकत थेट पोलीस स्टेशन गाठलेलं असतं. आणि सगळं काही पोलिसांना स्टार्ट टू एंड सांगितल्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात, काळजी करू नका, हा फक्त एक प्रयत्न करण्यात आला आहे तुम्हाला घाबरवण्याचा. कोणीही या कार्यक्रमामध्ये काही प्रॉब्लेम घडवून आणू शकत नाही, हवं तर आम्ही तुम्हाला सिक्युरिटी देतो. हे वाक्य ऐकल्यावर इंदू आणि अधोक्षजला खूप बरं वाटतं. मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला, येत्या काळामध्ये आपल्याला काही नवीन पाहायला मिळू शकतं का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.